संपूर्ण राज्यामध्ये जळगाव जिल्हा हा कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. मात्र गेल्या 3 ते 4 वर्षांचा विचार केला तर या ठिकाणचा कापूस उत्पादक शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात आहे. वेगवेगळ्या अडचणींना त्याला सामोरं जावं लागतं आहे. तर दुसरीकडे शासनाकडून जी मदत किंवा अनुदान जाहीर होते, त्या अनुदानापासून सुद्धा हे शेतकरी वंचित आहेत. यंदा गेल्या 2.5 वर्षात महायुतीचं सरकार होतं, तेव्हा पण या शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या. आतासुद्धा या ठिकाणी महायुतीला भरभक्कम बहुमत मिळालं आणि त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या पुन्हा अपेक्षा वाढलेल्या आहेत. आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण वेगवेगळ्या त्यांना येणाऱ्या अडचणी या संदर्भात आपण बोलणार आहोत. काय सांगणार? गेल्या 2.5 वर्षामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार होतं. 3 वर्षापासून कापसाला भाव नाही आहे. कुठंतरी शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. कशा पद्धतीने अडचणींना सामोरे जात आहे आणि या सरकारकडून काय अपेक्षा आहे? मी आसोदा येथील शेतकरी संजय ढाके. आता मी मी आज आज 30 वर्षापासून शेती करतो आहे. परंतु हे 5 वर्ष झाले असं परिस्थिती आज झालेली आहे कापसाची. आणि जळगाव जिल्हा हा मुख्यतः कापसाचा जिल्हा आहे. कापसाची इथे भरपूर लागवड होते. यावर्षी त्या मानाने कापसाची लागवड कमी केली लोकांनी. परंतु कापसाला 5 वर्ष झाले भाव नाही. भाव नाही तर नाही, त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती अशी खालावली. इकडे पेस्टिसाईडचे भाव वाढले, खताचे भाव वाढले आणि आमचे त्याच्या मागची जी मजुरी आहे एसआई ती पण आज 5 पट झालेली आहे. आणि कापसाचा भाव आज 5 वर्षाला 6,000वर स्थिर आहे. तो 6,000वर स्थिर आहे. आणि सरकार इकडे म्हणते की शेतकऱ्याला आम्हाला स्वबळावर उभं करायचं आहे. परंतु सरकार आज 5 वर्ष जरी झाले, 10 वर्ष उलटले तरी युती सरकार काही करू शकत नाही. आणि ते युती सरकारमध्ये जे जे काही मंत्री आहेत त्यांनी आज 15 वर्षापूर्वी घोषणा केली होती की 7,000 भावाकरता उपोषण केलं होतं. परंतु तेच मंत्री आज कापसावर बोलायला तयार नाही आहे. तर ह्या मंत्र्यांनी काहीतरी शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला हवं आहे. कापसाला भाव नाही आहे. दुसरीकडे खरीपामध्ये जे नुकसान झालं, तर त्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना सरकारने 5,000 अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं. पण ते अनुदानसुद्धा जळगाव जिल्ह्यातला जर विचार केला तर 30% शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालेलं नाही. तर कुठंतरी सरकारकडून दुर्लक्ष होतं आहे का? अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसंदर्भात काही सरकारने लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? त्यांनी मागच्या वर्षी जाहीर केलं कपाशी आणि सोयाबीनला 5,000 रुपये हेक्टरी 2 हेक्टर 3 हेक्टरपर्यंत देणार होते. पण ते तर दिलं नाही. तर 15 ते 20% शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. अजून 70 ते 80% शेतकऱ्यांना मिळाल्याचं बाकी आहे अजून. तर ते लवकरात लवकर मिळालं पाहिजे. तुटपुंज आहे, पण तरी पण ठीक आहे की देणार होते, पण अजून पण दिलेलं नाही त्यांनी. चालू हो हो सांगता, फक्त अजून पण आलेलं नाही आहे. 70 ते 80% लोकांचं अनुदान अनुदान जास्त पाहिजे होतं. 10,000पर्यंत पाहिजे होतं हेक्टरी. असं इच्छा म्हणजे शेतकऱ्यांना अनुदान पण मिळत नाही आहे, कापसाला भाव पण मिळत नाही आहे. 3 वर्षापासून तुमच्यासारखा कापूस उत्पादक शेतकरी हा वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जातो आहे. यंदासुद्धा आता महायुतीचं भरभक्कम बहुमत आलं, तर लाडक्या बहिणींच्या मतांवरही सरकार आल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र शेतकऱ्यांकडे कुठंतरी दुर्लक्ष होतं असं वाटतंय का? मग लाडक्या बहिणींनाच थोडी सरकार आलं. शेतकऱ्यांनी बी मतदान केलेलं आहे या सरकारले. शेतकऱ्यांना अपेक्षा होती की सरकार काहीतरी बदल करीन, पण सरकार सातत्याने जे वारंवार शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करायचं आहे ते करतच राहिलं. याला 2-2.5 वर्षाचा जर विचार केला तर कापूस उत्पादनात घट झालेली आहे. कुठेतरी शेतकरी हा दुसऱ्या पिकांकडे वळायला लागलेला आहे. त्याच्यामुळे कापसाचं क्षेत्र कमी होतं आहे. कापूस लागवड करणे सोडून देणार आहे शेतकरी, कारण कापसामध्ये काहीच मिळत नाही शेतकऱ्याला. बोंडाळी येते, नंतर हे लाडक्या बहिणींमुळे मजूर समस्या वाढली आहे. लाल्या रोग येतो, काही येतो. भरपूर पाऊस झाला तर रोगराई वाढते आणि पेस्टिसाईडचे आणि त्याचे भाव वाढल्यामुळे खर्च अतोनात खर्च होतो आणि उत्पन्न शून्य होतं. कर्जबाजारीपणा वाढतो. कशाला कापूस लागवड करीन शेतकरी? हो, गेल्या एवढ्या 3 वर्षामध्ये जो कापूस उत्पादक शेतकरी संकटात होता, मात्र कुठंतरी आता हे बहुमतात सरकार आलं. 2.5 वर्षात जे झालं नाही ते पुन्हा या शेतकऱ्यासाठी झालं पाहिजे अशा अपेक्षा शेतकऱ्याच्या होत्या. आणि पहिलंच हिवाळी अधिवेशन आता सुरू आहे. तर या अधिवेशनामध्ये अद्याप तरी शेतकऱ्याच्या कापसाबद्दल असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा झालेली नाही आहे. अजून 3 दिवस अधिवेशन चालणार आहे. नेमकं सरकारकडून असेल किंवा या अधिवेशनामध्ये तुमच्या मंत्र्यांकडून काय नेमकी मागणी तुमची राहणार आहे? मला वाटतं कापूस उत्पादकांचा प्रश्न हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सोडवला गेला पाहिजे. कारण की ऊस उत्पादन शेतकऱ्यांकरता आंदोलन होतं. दुसऱ्या मला वाटतं कापूस उत्पादक शेतकरी बहुसंख्येने असूनसुद्धा, विदर्भ असो खानदेश असो मुख्य पीक असूनसुद्धा याकडे भयंकर प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. हे सांगताना अत्यंत खंत वाटतं आहे. त्यामुळे बहुमत आलेलं महायुती सरकारने प्राधान्याने कापूस उत्पादकांची शेतकरी आणि परिस्थिती यावर अत्यंत तातडीने निर्णय घेऊन त्या प्रमाणात जर निधी उपलब्ध करून दिला
तरी मला वाटतं काहीतरी कापूस उत्पादक शेतकरी सावरला जाईल. बोलणं सोपं असतं की पीक बदल करा, परंतु मला वाटतं कापूस उत्पादक जिल्हा म्हणून आम्ही अभिमानाने मिरवतो आणि आता पीक बदलचा सल्ला देणं, मग कापूस उत्पादनाला आपण भाव का देऊ शकत नाही? कापसाचा ठीक आहे जागतिक मार्केटमध्ये काही मंदी असेल, पण यावर काही भावांतर योजनेसारख्या योजनांना भरघोस प्रमाणात अब्जोवधी प्रमाणात निधी देऊन जर काही प्रमाणात शेतकऱ्यांना सावरता आला आर्थिक स्थिती, तर अत्यंत योग्य प्रमाणात आहे. महायुती सरकारचे मला वाटतं सर्व शेतकऱ्यांकडून एकच अपेक्षा आहे सरकारकडून की कापूस उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती सावरा आणि नवीन वाणांना परवानगी द्या. आम्ही स्वतः केंद्रीय कृषी मंत्री असो की राज्यपाल यांना भेट घेऊन याची भावना कानावर घातली की आम्हाला BT2 BT3 आता BT5चं बियाणं उपलब्ध करून द्या. हे बियाणं कालबाह्य झालं, हे फक्त खर्चिक होत आहे. शेतकऱ्यांचा खर्च अतोनात वाढतो आहे, उत्पन्न तर जवळपास होत नाही आहे. घरधनी जी जगाच्या कापूस वेचायला जाते तिच्या अंगावर आज चांगली साडी नाही आहे. अशी भयानक परिस्थिती मला वाटतं शेतकऱ्यांची चांगली परिस्थिती आहे अशी सरकारचा आणि प्रशासनाचा एक समज आहे. त्यामुळे या अधिवेशनात कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरता काहीतरी ठोस आर्थिक लाभाचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी आवाहन करतो आहे. तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. आपण बघितलं की केवळ लाडक्या बहिणींवर हे सरकार निवडून आलेलं नाही, तर शेतकऱ्यांचाही या सरकारला कुठंतरी निवडून आणण्यामध्ये मोलाचा वाटा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर कापूस लागवडीमध्ये सर्वात अग्रेसर असलेला हा जळगाव जिल्हा आहे आणि ही जळगाव जिल्ह्यासाठी स्वाभिमानाची बाब आहे. मात्र मंत्र्यांनी असेल जळगाव जिल्ह्यातला किंवा सरकारने हा आमचा स्वाभिमान या ठिकाणी टिकवण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी कुठेतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे, काहीतरी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले पाहिजे अशी अपेक्षा या सर्व शेतकऱ्यांना महायुती सरकारकडून आहे. आणि आताच्या अधिवेशनामध्ये या संदर्भात चर्चा होऊन कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या महायुती सरकारने करावा अशाही मागण्या या ठिकाणी शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्या आहे. कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.